ती त्या नात्यातून बाहेर पडते, निघून जाते. आणि हे निघून जाणं अचानक नाही घडत. ही घटना खूप आधीपासून सुरू झालेली असते. नमस्कार मंडळी, द साऊंड ऑफ बटरफ्लाय फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. एखादी मुलगी ज्यावेळी एखाद्या नात्यातून निघून जाते, पण निघून जाण्यापूर्वी ती तुम्हाला समजावत असते, तुमच्याशी भांडत असते, तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असते, ओरडते, रडते, आणि एक दिवस ती अचानक शांत होते. पूर्णपणे तुटून गेलेली असते ती, आणि हे तुटून जाणं हा तिचा निर्णय नसतो, तर ही तिची त्या प्रेमात झालेली हार असते. मुलं नेहमी म्हणतात की ती अचानक निघून गेली, काही कारण नसताना ती निघून गेली. पण हे अचानक नसतं. सुरुवातीला ती बोलते, तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते, तुमच्याशी भांडते, रडते, तुमच्याकडे भीक मागते की तुम्ही ज्या गोष्टी करताय त्या तिला हर्ट करतायत, त्या तुमच्या नात्याला संपवतायत. पण या गोष्टींकडे मुलं दुर्लक्ष करतात. त्यांना वाटतं हे मुलींचं नाटक आहे, त्यांचं मूड स्विंग्स आहेत, त्यांचा इमोशनल ड्रामा आहे, आणि हीच मोठी चूक असते त्यांची. त्यांना वाटत असतं की आपल्याला सोडून कुठे जाणार आहे, शेवटी ते आपल्याकडेच परत येणार आहे. पण हे असं घडत नाही. ज्यावेळेला ती थकते त्यावेळेला हळूहळू ती सगळे प्रयत्न थांबवते. तुम्हाला मेसेज करणं, तुम्हाला कॉल करणं, तुमची काळजी करणं, या गोष्टी हळूहळू कमी होतात. आणि त्यावेळेला तुम्हाला असं वाटतं की आता हे नातं व्यवस्थित चालू आहे, आपल्याला कोणत्याही गोष्टीचा त्रास होत नाही आहे, आपल्याला सारखे कॉल मेसेज करत नाही आहे, आपल्याला इरिटेट करत नाही आहे. पण ही तुमची चूक आहे. ही वादळापूर्वीची शांतता असते. ती तक्रार करत नाही आहे तुमच्याकडे, तुम्ही मेसेजचा रिप्लाय दिला नाही आहे, तुम्ही तिला कॉल केला नाही, तुम्ही तिला वेळ दिला नाही, म्हणून ती तुमच्याशी तक्रार करायचं बंद करते. आणि तुम्हाला वाटतं की आपलं नातं व्यवस्थित चालू आहे, पण हे त्यावेळेला नातं तुटलेलं असतं. हे अशा पॉईंटवर पोचलेलं असतं की तिथून तुमच्या दोघांचे मार्ग वेगळे होणार असतात आणि तुम्हाला त्याची कल्पनाही नसते. प्रेमात कोणी ठरवून पडत नसतं. प्रेम ही अशी गोष्ट आहे जी होऊन जाते. पण जर त्या प्रेमात दोन्ही बाजूने एफर्ट्स नसतील तर त्यातली एक व्यक्ती ठरवून बाजूला होते. रोज रोजचं दुर्लक्ष, रोज रोजची भांडणं, बेफिक्री, ह्या गोष्टी नात्यात आल्या की ते नातं मरून जातं. आणि ज्यावेळेला एका मुलीला वाटतं की हे नातं टिकवण्यासाठी मी एकटी एफर्ट्स घेते, एकटीने प्रयत्न करते, तेव्हा ती थांबते, ती हे प्रयत्न थांबवते, आणि एक दिवस शांतपणे त्या नात्यातून ती बाहेर पडते. जेव्हा तुमची गर्लफ्रेंड, बायको तुमच्याशी बोलत असते, तुमच्याशी भांडत असते, तुमच्यासमोर रडत असते, त्यावेळेला समजून घ्या. जेव्हा ती बोलते ते ऐका. समजून घ्या जेव्हा ती रडत असते. काळजी घ्या जेव्हा तिला एकटं फील होत असतं, आणि साथ द्या. कारण मुलींच्या काही नाही या एका वाक्यामागे खूप मोठी गोष्ट दडलेली असते. जेव्हा तिला वाटतं की तुमच्याकडून एफर्ट्स नाही आहेत, त्यावेळेला कोणतीही गोष्ट तुम्हाला सांगणं ती टाळते, आणि काही नाही या वाक्यावर कन्व्हर्सेशनच थांबलं जातं. एक स्त्री, एक मुलगी ज्या वेळेला भांडते, रडते, ओरडते, या सगळ्या भावना जेव्हा ती तुमच्या समोर व्यक्त करते, तोपर्यंत तुमच्या नात्यामध्ये प्रेम आहे. आणि ज्या वेळेला ती शांत, समजूतदार होते, ती बोलायचं, रिॲक्ट करायचं थांबवते, तेव्हा हे नातं कुठेतरी संपत आलेलं असतं. आणि याची कल्पना मुलांना कधीच होत नाही. ही धोक्याची घंटा आहे की ज्या नात्यामध्ये मुलगी शांत झाली आहे, समजूतदार झाली आहे, आणि धोक्याची घंटा मुलांना कधीच कळत नाही. त्यांना वाटतं की आपण सॉरी बोललं म्हणजे झालं, संपलं, विषय सॉर्ट झाला आहे. असं नाही. तुमचे एफर्ट्स तुमच्या प्रयत्नातून दिसू द्या. तिला वेळ द्या, तिला समजून घ्या. प्रत्येक माणूस आयुष्यात बिझी आहे, प्रत्येकाचं काहीतरी टार्गेट आहे, प्रत्येकजण धावतोय. पण तुम्हाला जर तुमचं नातं टिकवायचं आहे तर तुम्हाला एफर्ट्स देणं फार गरजेचं आहे. जर तुमच्या नात्यामध्ये एफर्ट्स दिसलेच नाही तर ती मुलगी तुमच्या आयुष्यातून निघून जाणार, आणि मग तुम्ही म्हणणार की अरे ती अचानक निघून गेली. पण हे म्हणण्या अगोदर एकदा स्वतःला विचारून करा, बघा की तुम्ही नात्यात काय करताय, काय देताय. समोरच्या स्त्रीला तुम्ही समजून घेताय का, तिच्या भावना तुम्हाला कळतायत का. थांबा, विचार करा. जर तुम्ही विचार केलात तर तुमच्यावर उद्या अशी वेळ येणार नाही की तुम्ही एक स्टेटस लावलाय, ती निघून गेली, ती माझ्या लायकीचीच नव्हती, किंवा ती बेवफा निघाली,
ह्या अशा गोष्टी लावायची वेळच येणार नाही जर तुम्ही ते नातं समजून घेतलं, त्या मुलीला समजून घेतलं आणि तुमचे एफर्ट्स लावलेत. प्रत्येकाच्या आयुष्यात एक पॉईंट येतो ज्यावेळेला ही गोष्ट घडत असते आणि तुम्हाला वाटत असतं की सगळं ठीक आहे, पण ते सगळं ठीक नसतं. मुलीचं शांत राहणं हे कधीच नॉर्मल गोष्ट नाही आहे. समजून घ्या. बघा विचार करून.